दशांश अपूर्णांकाची म्हणजे काय तर जे डेसिमल फ्रॅक्शन आहेत त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. ठीक आहे, आधी आपण बेरीज वजाबाकी घेऊ, त्यानंतर मग गुणाकार भागाकार. बेरीज वजाबाकी करताना अगदी सोपी आहे बघा. दशांश अपूर्णांकाची जी काही बेरीज दिलेली आहे ना ती सगळं उभी मांडणी करा आणि जसं तसं सॉल्व्ह करा. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आलं पाहिजे, फक्त याची काळजी घ्यायची. म्हणजे याला जर सॉल्व्ह करायचं तर काय येणार 2.1, त्यानंतर बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे 0007, त्यानंतर 42, त्यामुळे 42 पॉईंटच्या खाली पॉईंट आला 89. ठीक आहे, ज्यावेळेस आपण ही सगळ्यांची बेरीजच करायची आहे, सगळ्यांची बेरीज करू तर इथं सुद्धा काय तर बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट येणार. इथं जर काही एखादी हातचा आला तर तो पुढे इथं घेता येईल, तो काही विषय नाही. ठीक आहे, फक्त इथं लक्षात ठेवा तुम्हाला की या पॉईंटच्या खालीच बरोबर पॉईंट यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट एक लक्षात घ्या की ज्यावेळेस मी 2.1 लिहितो याचाच अर्थ काय असतो की हे जे दोन आहेत ना दोन पूर्ण आहेत आणि याच्यासोबत 0.1 आहे. ठीक आहे, दोन पूर्ण आहे आणि त्यासोबत काय तर 0.1 आहे. या दोघांची ज्यावेळेस आपण ऍडिशन करू ना तर त्यावेळेस काय होणार 2.1 होणार आहे. बघा आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की या दोनच्या या बाजूला मी काहीही जर शून्य दिलो, कितीही शून्य दिले तरी पण याची जी किंमत आहे ती बदलत नाही. ठीक आहे, आणि म्हणून या